रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेची लॉबिंग सुरू आहे का, हा देखील सवाल उपस्थित होतोय। कारण सेना नेत्यांची पालकमंत्रीपदासाठी थेट अजितदादांकडे धाव गेलेली आहे। कारण 2 दिवसात फैसल्याची शिवसेनेला आशा आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत घमासान सुरू झालाय। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी पालकमंत्रीपदासाठी थेट अजितदादांची भेट घेतली आहे। कोणत्याही परिस्थितीत सहपालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचं शिवसेनेनं सांगितलंय। पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेची लॉबिंग, सेना नेत्यांची पालकमंत्रीपदासाठी थेट अजितदादांकडे धाव, 2 दिवसात फैसल्याची शिवसेनेला आशा। रायगडचं पालकमंत्रीपद महायुतीत कळीचा मुद्दा झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंना दिलं, पण शिवसेनेच्या विरोधामुळे अवघ्या काही तासात पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय घ्यावा लागला। प्रजासत्ताक दिनाचं ध्वजवंदन आदिती तटकरेंच्या हस्ते पार पडल्यानंतर आता शिवसेना अधिकच आक्रमक झालीय। रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंनी आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींसह अजित पवारांची भेट घेतली। येत्या 2 दिवसात रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय होणार असल्याचं भरत गोगावलेंनी सांगितलं। जे झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे, त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे, मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो। सुनील तटकरेंबाबत ज्या शिवसेनेच्या तक्रारी आहेत त्याची अजित पवारांना कल्पना असल्याचं शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सांगितलं। दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा कायम असल्याचं आमदार महेंद्र थोरवेंनी सांगितलं। सहपालकमंत्रीपद शिवसेना स्वीकारणारच नाही अशी भूमिकाही महेंद्र थोरवेंनी घेतली आहे। सहपालकमंत्रीचं पद आम्ही कधीच स्वीकारणार नाही। सुरुवातीला आम्ही सांगितलेलं आहे की रायगड हे शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेचं रायगड आहे। रायगड हे शिवसेनेचं आहे। आज 3 आमदार रायगडमध्ये शिवसेनेचे आहेत आणि पालकमंत्रीपद हे शिवसेनेलाच मिळालं पाहिजे, ही ठाम भूमिका आमची। रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सांगितलंय। आमचे आमदार जास्त आहेत। मागचा भरत गोगावले यांचा संघर्ष बघता, तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत, भाजपचे एकच आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत। तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी। आणि शेवटी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय राष्ट्रवादीसाठी संपल्याचा दावा सुनील तटकरेंनी केला होता। सर, काही ठिकाणच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आहे, खास करून रायगडचा आहे। तो विषय आता संपलेला आहे, त्या विषयावरती आता चर्चा करण्याचा प्रयोजन उरलेलं नाही। आताची आमची बैठक ही या कामासाठी त्या ठिकाणी होती। माननीय मुख्यमंत्री महोदय डाव्हसला गेले, डाव्हसवर यशस्वीपणाने 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणले। विकासाच्या मुद्द्यासाठी आता आम्ही सगळेजण एकमताने त्या ठिकाणी काम करणार। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही पालकमंत्री पदावरून महायुतीत कोणताही वाद राहिला नसल्याचा दावा केलाय। आमच्याकडून पालकमंत्री पदाचा विषय हा संपलेला आहे, याच्यावरती आम्ही पूर्णपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती सोडून दिलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचा जो योग्य तो न्यायनिवाडा करतील। रायगडचं पालकमंत्रीपद कुणालाही मिळालं तरी राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी एक जण नाराज होणारच आहे। आता रायगडचा पालकमंत्री करताना मुख्यमंत्री कुणाला नाराज करतात की एखादा मध्यम मार्ग काढतात, याकडे महायुतीच्या नेत्यांचं लक्ष लागलंय। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।